नमस्कार मंडळी. सहसा माझे व्हिडिओ हिंदीमध्ये असतात, पण मला आज मराठीत बोलायचं आहे. 28 जानेवारीला एक घटना घडली. 28 जानेवारीचा जो सूर्य होता तो एक दुःखद बातमी घेऊन आला, ज्याच्याने मीच काय अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. अजित पवार दादा यांचा विमानी अपघात झाल्याची बातमी आम्हाला कानावर पडली. मी महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर लांब फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये राहते. सकाळी सकाळी आमच्या इकडं पहाटे सहसा 7 वाजले असतील फ्रान्समध्ये, आणि इंडियामध्ये 11 वाजले असतील. आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मी 7 वाजता उठले. मला माझा नवरा विजयने अजित पवार दादांच्या मृत्यूबद्दल किंवा त्यांचा जो अपघात झाला त्याबद्दल सांगितलं, आणि ती बातमी कानावर आली आणि क्षणभर माझा श्वास अडकल्यासारखं झालं की ही बातमी खरी आहे का. मी त्याला कन्फर्म केलं, अरे नाही विजय, काहीतरी गैरसमज झाला असेल, असं नाही होऊ शकत. तो बोलला नाही 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 कन्फर्म आहे, तू न्यूज लाव. आमची पहाट इतकी भयंकर झाली, म्हणजे इतका धक्का बसला, असं कसं होऊ शकतं. मी न्यूज लावली आणि त्याच्यामधले जे व्हिडिओ बघितले ते इतके विचलित करणारे होते. इतकं त्या दिवशी इतकं अंगावर शहारे येत होते. आजही ते सगळे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर मी बघते, अंगावर काटा येतो की असं कसं होऊ शकतं, इतकं दुर्दैवी कसं काय होऊ शकतं. महाराष्ट्रात असताना अशा बातम्या फक्त बातम्या वाटतात, पण जेव्हा आपण दूर असतो, दूर राहतो आपल्या राज्यापासून, आपल्या देशापासून, आणि जेव्हा आपण अशी एखादी आपल्या राज्याशी किंवा आपल्या देशाशी निगडीत बातमी ऐकतो, तेव्हा त्या बातम्या थेट मनाला लागतात आणि तेव्हा मन इतकं हादरून जातं की अरे काय चाललं आहे हे आपल्या राज्यामध्ये. राजकारण वेगळं असू शकतं, मतभेद असू शकतात, पण एक माणूस म्हणून खरंच मन हादरून जातं. आज आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. मला ना सगळ्यांना एक सांगायचं आहे की ही गोष्ट तुम्ही ओळखा की आपल्यात असलेला माणूस की आपल्यात नसलेला माणूस, जेव्हा माणूस असतो त्याची किंमत नसते. आज अजितदादा पवार नाही आहेत, ते गेले, त्यांचा विमानी अपघात झाला, खूप दुर्दैवी झाला, आणि आज ते गेल्यानंतर आज एवढे रील्स येत आहेत, सोशल मीडियावर व्हिडिओ येतात की त्यांनी हे काम केलं, त्यांनी ते काम केलं, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, की माणूस म्हणून तो माणूस खूप चांगला होता, खूप छान नेते होते. माझं असं म्हणणं, जेव्हा ती व्यक्ती इथं होती तेव्हा का ह्या रील्स व्हायरल नाही झाल्या, तेव्हा का त्यांची कामाची कुठेच पूर्तता दिसत नव्हती. आज न्यूज चॅनेलवाले सांगतात की हां, तो माणूस म्हणून खूप चांगले होते, त्यांनी ही कामं केली, ती कामं केली, पण जेव्हा ते जिवंत होते तेव्हा एवढं राजकारण का. त्यांनी जी कामं केली त्यांचं श्रेय त्यांना तेव्हा का नाही दिलं, आज का. हे आपल्या सगळ्यांना कळायला पाहिजे की ही जी म्हण आहे ना की माणूस जोपर्यंत असतो तेव्हा त्याची कोणालाच किंमत नसते, आणि जेव्हा तो चालला जातो ना तेव्हा त्याची किंमत असते. अहो, माणूस जोपर्यंत जिवंत आहे ना त्याची किंमत करा, हो, त्याला अप्रिशिएट करा. हां, त्यांना त्यांची पोचपावती द्या, हा आपला धर्म आहे. आणि आज ती व्यक्ती नसल्यावर तुम्ही सगळेजण बोलता अरे खूप छान होते, असं होतं. अरे ती व्यक्ती आहे का. आज त्यांचं एवढं कौतुक होतं आहे महाराष्ट्रभरातून, तुम्ही तोंड भरून कौतुक करता, पण ते कौतुक पाहण्यासाठी ती व्यक्ती आहे का आज जिवंत. विचार करा. राजकारणामधल्या मोठमोठ्या नेत्यांचं जेव्हा नाव घेतलं जातं ना, त्यात अजितदादा पवारांचं नाव हे हमखास असतं, कारण की त्यांचं रोखठोक बोलणं असो, त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता असो, आणि त्यांचा जो कामावर विश्वास होता, हे आजपर्यंत आपण सगळ्यांनी ते बातम्यांतून पाहत आलो आहे. सिंचन असो, शेती असो, ग्रामविकास असो, ह्या सगळ्यांशी निगडीत जे काम आहे त्यांनी नेहमी ती सगळी केली आहे. त्यांना ॲज अ ग्रास रूट लेवलचा नेता म्हणून त्यांना ओळख भेटली. आज त्यांना सगळे दादा म्हणून ओळखतात. हे त्यांनी कमवलं आहे. हे असं सहजासहजी नाही आलं आहे त्यांच्याकडे, हे सगळं त्यांनी कमवलं. आज मी जेव्हा हे सगळे सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर व्हिडिओ बघते, अख्खा महाराष्ट्र त्यांच्यावर भरभरून प्रेम करायचं. मला अजूनही बोलताना इतका शहारा येतो आहे अंगावर की काय तो माणूस असेल, ही त्यांची कामाची पोचपावती आहे की आज अख्खा महाराष्ट्र त्यांना इतकं प्रेम करतं आहे की आज ते गेले आहेत. आज जाऊन त्यांना आज एवढे 4-5 दिवस झाले, पण अजूनही विश्वास बसत नाही की असं काही होऊन गेलेलं आहे महाराष्ट्रासाठी. आज हा जो क्षण आहे खूप कठीण आहे. मी महाराष्ट्रापासून खूप दूर आहे, पण माझं मन अजूनही तिथेच आहे. माझ्या प्रार्थना संपूर्ण महाराष्ट्रासोबत आहेत. मी अजितदादा पवार यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देते, आणि ते कुठेही असतील त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. मी ईश्वरचरणी, मी समर्थचरणी हीच प्रार्थना करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली.
तू नको साथ देऊ तू ग बस. होय बाबा होय, तुझ्यासारखे म्हणून माझं चाललंय रे. राहिलेले आमच्या. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करेन, मग माझ्या मित्रांनो म्हणजे तुझ्या बायकोवर. आता समाधानी आहे. आणि तुमची तब्येत बघून पण समाधान. एवढे सगळे सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. यायला म्हणजे आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. काय तुझ्या आहे. काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्याच्यामुळे मी संचालक झाल्यामुळं आमचं जुळलं. डायरेक्टर आहे डायरेक्टर. अरे तेच सांगतोय ना, मी डायरेक्टर झाल्यामुळे त्यांनी आम्हाला स्वीकारलं. कोण स्वीकारलं द्या दादा आमच्या फलटणला बी पदरात घ्या. फलटण गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो. खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते.